सभांमध्ये केला जातो, तुम्ही कधी थांबणार असा प्रश्न जो आहे तो जनतेसमोर अजित पवार उपस्थित करतात. त्यांना तुमच्याकडे काही प्रत्युत्तर आहे का? असं आहे की त्यांनी काय बोलायचं याच्या संबंधी काही मी फारसं बोलू इच्छित नाही. अशा प्रकारे वयाचा हिशोब वगैरे काढलं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात. आता माझ्याच बाबतीचा विचार करायचा झाला तर मी पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये 1967 साली आलो. 1967 till today, not even one day's break. कंटिन्युअसली त्याची विधिमंडळ असेल राज्याचं किंवा देशाची संसद असेल त्या ठिकाणी मी काम करतो. आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सक्षमतेबद्दल काम करण्याच्या पद्धतीबद्दल कधी विरोधकांनी सुद्धा फार विषय त्यांनी काढले नाही. आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांच्याबद्दल मला सांगता येईल. साधी गोष्ट मोरारजीभाई देसाई ॲट द एज ऑफ 83 किंवा तो प्राईम मिनिस्टर करता म्हणत होते, काम करत होते, त्यांच्याबरोबर लोकांचं उभवत होतं. आणि त्यामुळं अशा गोष्टी काढण्याची आवश्यकता असं मला स्वतःला वाटत नाही. मी काही त्याच्या खोल्यात जात नाही. सभाओं में से अजित पवार ये कहते हो कि 1984 की हुई, अब तो आप रुक जाइए, हम पे विश्वास दिखाइए, हम काम करने के लिए तैयार है, आप मार्गदर्शन कीजिए. वो बार बार आपको मार्गदर्शन करने की बात कहते हैं, इसलिए हम अलग हो गए, इसलिए हमने ये निर्णय लिया. तो क्या आप चूंकि इंडिया अलायंस में एक आप प्रमुख घटक पक्ष है, इससे आपको रोकने की कहीं ना कहीं कवायद है. और दूसरा क्योंकि घर का ही व्यक्ति बार बार मेरे सब मेरे साथियों को ये मालूम है कि मेरी राज्यसभा की टेन्योर 2.5 साल के बाद खत्म होने गई. मैंने पब्लिक स्टेटमेंट किया है कि इसके बाद मैं कॉन्टेस्ट नहीं करूँगा. ये जो मैंने पब्लिक बयान दे दिया है इससे कुछ न कुछ डायरेक्शन साफ होती है. और बात ऐसी है कि एक बार अनाउंस करने के बाद फिर वो इशू रेज करने की कोई आवश्यकता है ऐसे मुझे लगता नहीं. इशू आज का जो 2 साल मेरे है तो क्या आदत है. लोगों ने मुझे, मेरे पार्टी के साथियों ने मुझे पार्लियामेंट में भेजा है. पार्लियामेंट की टेन्योर मेरी ख़त्म हुई नहीं तो मैं कैसे इस्तीफा दे सकता हूँ, कैसे विदा हो सकता हूँ. मुझे जब मैंने कहा कि ये टेन्योर के बाद मैं कंटिन्यू करने वाला नहीं हूँ तब तक मेरा फ़र्ज़ है कि वो टेन्योर जब तक लोगों ने मुझे भेजा है तब तक पूरी करना